भंडारा जिल्ह्यामध्ये काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका हा तुमसर तालुक्यामधील भात उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय। हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झालेली आहे। विशेषतः तुमसर तालुक्यामध्ये या पावसाची चांगलीच हजेरी पाहायला मिळाली। जोरदार वादळी वाऱ्यामुळे शेतामधील उभं भात पीक हे जमीनदोस्त झालंय। अनेक ठिकाणी भाताची कापणी सुरू होणार होती, तर काही ठिकाणी पिकं लोंब्या भरण्याच्या अवस्थेमध्ये होती। वादळी वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की अनेक शेतामधील डोलणारं उन्हाळी भात पीक हे पूर्णपणे जमिनीला टेकलंय। शेतामध्ये पाणी साचल्यामुळे आता पिकाला मोड फुटण्याची आणि दाणे काळे पडण्याची शक्यता ही वर्तवण्यात येते। या अवकाळी पावसामुळे तुमसरमधील शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालेला असून आता शासनानं तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जोर धरली आहे। वादळी पाऊस झाल्यामुळे धान पूर्ण झोपला आहे आणि पावसात ह्याचे पांढरे लोंब आता हे होण्यास चालू झालेलं आहे। तरी पण मी शासनाला एवढीच विनंती करतो की शासनाने लवकरात लवकर नुकसान पंचनामे आदेश काढावे आणि आम्हा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल अशी आम्ही शासनाकडून आशा करतो। कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलंय। शिवसेनेमधील अंतर्गत गटबाजी आता उघडपणे समोर आली आहे। निमित्त होतं माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांच्या कोरेगाव शहरामधील संपर्क कार्यालयाचं आणि 3 नवीन शाखांचं उद्घाटनाचं। या कार्यक्रमाला पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी हजेरी लावली। मात्र विद्यमान आमदार महेश शिंदे यांची अनुपस्थिती पुन्हा एकदा ठळकपणे जाणवली आहे। एवढंच नाही तर राजाभाऊ बर्गे हे खरं तर आमदार महेश शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात। मात्र कार्यक्रमाच्या एकाही पोस्टर बॅनरवरती आमदार महेश शिंदे यांचा फोटो नव्हता। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीवेळी महेश शिंदे यांनी घेतलेल्या पक्षविरोधी भूमिकेमुळे शिवसैनिकांमध्ये असलेली नाराजी या निमित्तानं पुन्हा एकदा दिसून आली आहे। राजाभाऊ बर्गे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांचं मोठं पाठबळ मिळतंय। सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यामध्ये राजकीय घडामोडींना मोठा वेग आल्याचं चित्र पाहायला मिळते। मी सध्या कोरेगावमध्ये आहे, तुम्ही बघू शकताय। शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आलं। कोरेगाव तालुक्यामध्ये पहिली जी शिवसेनेची शाखा आहे आणि जनसंपर्क कार्यालय आहे याचं उद्घाटन करण्यात आलं होतं। मात्र कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे पक्षाचे अनेक बॅनर या कोरेगावमध्ये लावण्यात आले। यामधून जे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे आहेत त्यांचा फोटो देखील वगळण्यात आला आहे। शाखेचे उद्घाटन करण्यात आले। या शाखेच्या उद्घाटनाच्या वेळी देखील या ठिकाणी जे बॅनर्स लावण्यात आले, बोर्ड्स लावण्यात आले, त्यावरून देखील शिवसेनेच्या आमदारांचा फोटो वगळण्यात आला आहे। कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांनी आमदार महेश शिंदे जे शिवसेनेचे आहेत त्यांना वगळल्याचं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळते। अचानक जे राजाभाऊ बर्गे आहेत त्यांनी शिवसेनेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि महेश शिंदे आणि राजाभाऊ बर्गे यांच्यामध्ये जो दुरावा आहे तो निर्माण झाल्याचे चित्र देखील पाहायला मिळालं। राजाभाऊ बर्गे यांच्या वतीने जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं आहे। उद्घाटनाला आमदार महेश शिंदेंनी पाठ देखील फिरवल्याचं दिसताना आपल्याला पाहायला मिळते। पुढच्या काळामध्ये शिवसेनेमध्ये आमदार महेश शिंदे यांची भूमिका काय असेल यांच्या भूमिकेकडे देखील सर्व जिल्ह्याचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळते। आमदार महेश शिंदेंना कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये देखील टाळलं, त्यामुळं अनेक विविध चर्चा आता रंगू लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन ओंकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। संपर्क कार्यालयाचं उद्घाटन, शाखांचे उद्घाटन अशा पद्धतीचा कार्यक्रम घेतला। तुम्ही पाहिलं असेल काल नियोजन झालं आणि आज किती उत्स्फूर्त प्रतिसाद कोरेगाव नगरीमध्ये लोकांनी शिवसैनिकांनी या ठिकाणी दिलेला आहे। राजाभाऊंनी जो निर्णय आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश करायचा घेतला, लोकांना तो रुचलेला आहे। लोकांनी त्याचं भरभरून स्वागत केलेलं आहे आणि आम्ही दोघांनी आदरणीय शिंदे साहेबांनी मी भावना आश्वासित केलेले की पूर्ण ताकदीनं पक्षाची ताकद, पक्षाची संघटना तुमच्या पाठीशी उभे राहील। बच्चू कडू यांची आज अमरावती, चांदूर बाजार आणि परतवाड्यामध्ये रॅली होणार आहे। बच्चू कडू यांनी शिवसेनेकडून उमेदवारी दाखल केल्यानंतर प्रथमच त्यांचं अमरावती जिल्ह्यामध्ये आगमन होत आहे। आज सकाळी 11 वाजता बच्चू कडू हे त्यांच्या मूळ गावी बेल्लोरा इथं ग्रामदैवताचं दर्शन आणि आई-वडिलांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतील। त्यानंतर दुपारी 3 वाजता अमरावतीमध्ये अंबादेवीचं दर्शन घेऊन नेहरू मैदान इथून जल्लोष रॅलीला सुरुवात होणार आहे। त्यानंतर चांदूर बाजार इथं संत गुलाबबाबा मंदिरामध्ये पूजन, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचं पूजन आणि नंतर अचलपूर इथल्या गांधीपूर इथून जल्लोष रॅली निघेल। त्यानंतर परतवाड्यामध्ये प्रहारकडून जल्लोष रॅलीचं आयोजन करण्यात आलंय।
दरम्यान बच्चू कडूंवरती सामनाच्या अग्रलेखामधून टीका करण्यात आली आहे. मिंधे रिकामे झाले की कडू भाजपचा भंडारा उधळतील, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय. तर बच्चू कडू यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर सामनाच्या अग्रलेखामधून त्यांच्यावरती सडकून अशी टीका करण्यात आलेली आहे. मिंधे रिकामे झाले की कडू भाजपचा भंडारा उधळतील, असं या सामनाच्या अग्रलेखामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. अगदी काहीच दिवसांपूर्वी बच्चू कडू यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यानंतर ही टीका करण्यात आलेली आहे. कडूंच्या पक्षप्रवेशावरती सामनाचा हल्लाबोल. तर सामनामध्ये नेमकं काय म्हणण्यात आलंय आपण पाहूयात. भाजप भविष्यातील निवडणुका स्वबळावर लढणार आहे. भाजपची गाडी फुल झाली, चढायला जागा नाही. ही गाडी अजित पवारांचा पक्ष व मिंध्यांच्या पक्षाला ठोकर मारून पुढे जाण्याच्या विचारात आहे. अजित पवारांचा पक्ष गिळण्याची तयारी झाली आहे व उद्या मिंध्यांचे आमदारही भाजपमध्ये जातील. मिंधे रिकामे होतील तेव्हा आताची समाधी अवस्था सोडून कडू महाराजांसारखे लोक भाजपचा भंडारा उधळतील. फडणवीस मोदींचा जय करीत दिव्यांगांच्या न्यायालयासाठी भाजपच्या गाडीस लकटण्याचा प्रयत्न करतील. तर कडू महाराजांची समाधी म्हणजे मंबाजीचे ढोंग आहे, घसरलेल्या राजकीय पातळीचं चित्र आहे. विधान परिषदेच्या पायरीवरून कडू महाराज राजकीय वैकुंठ प्राप्तीस निघाले आहेत. दिव्यांग, शेतकरी, विधवा मात्र जेथे होत्या तेथेच आहेत. तर अशा पद्धतीची टीका ही सामनामधून करण्यात आलेली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी गुजरातमधील राष्ट्रीय महामार्ग 48 वरील सुरत भरूच मार्गावरील सोरियासी या टोल नाक्यावरती भारतामधील पहिली मल्टी लेन फ्री फ्लो अडथळामुक्त टोल प्रणाली ही सुरू केली आहे. यामुळे महामार्गावरील प्रवासाच्या नव्या युगाची सुरुवात झालेली आहे. या अत्याधुनिक प्रणालीमुळे वाहनं टोल नाक्यावरती न थांबता पुढे जाऊ शकतात आणि यासाठी स्वयंचलित नंबर प्लेट ओळख आणि फास्टिंग यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून टोल आपोआप वजा केला जातोय. या उपक्रमाचा उद्देश वाहतूक कोंडी कमी करणं, प्रवासाचा वेळ घटवणं आणि इंधन कार्यक्षमता सुधारणं आणि वाहनांमुळे होणारं उत्सर्जन हे कमी करणं हा आहे. तर त्याचबरोबर टोल कार्यपद्धतीवरती मानवी हस्तक्षेप कमीत कमी करण्यावरती देखील यामधून भर देण्यात आलाय. 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. 12वी बोर्डाचा निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. आज सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद होणार आहे. त्यानंतर दुपारी 1 वाजता बोर्डाच्या संकेतस्थळावरती हा निकाल पाहता येईल. यंदा 12वीच्या परीक्षेसाठी 15,32,487 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती. त्यामुळे आजच्या लाखो विद्यार्थ्यांचं लक्ष हे 12वी बोर्डाच्या निकालाकडे असणार आहे. नंदुरबार जिल्ह्यामधील नवापूर परिसरामध्ये पुन्हा एकदा बर्ड फ्लूनं डोकं वर काढलंय. H5N1 विषाणूचा संसर्ग आढळल्यानंतर प्रशासनानं तातडीनं ॲक्शन घेतलेली आहे. 3 पोल्ट्री फार्मचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तब्बल 1,40,000 कोंबड्यांच्या कलिंग प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यासोबतच लाखो अंडी देखील नष्ट केली जाणार असून त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांना कोट्यवधींचा फटका बसण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे नवापूरमध्ये तिसऱ्यांदा बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झालेला असून 2006, 2021 आणि त्यानंतर आता 2026 मध्ये पुन्हा संसर्ग आढळल्यामुळे प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं टाकलंय. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा पोल्ट्री हब म्हणून नवापूरची ओळख आहे आणि गेल्या 19 वर्षात तिसऱ्यांदा नवापूरच्या या पोल्ट्री हबमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला आहे. नवापूरमधील 3 पोल्ट्री फार्ममधील नमुने पॉझिटिव्ह आल्यानंतर पशुसंवर्धन विभागातर्फे कलिंग ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे. नवापूरमधील पोल्ट्र्यांमधील कोंबडी मृत्यूचं प्रमाण वाढल्यानंतर अहवाल भोपाळला पाठवण्यात आला होता. नमुने भोपाळला पाठवले आले होते. तेथून H5N1 हा विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याचं समोर आल्यानंतर आता कलिंग ऑपरेशनला सुरुवात झाली आहे. पशुसंवर्धन विभागाच्या 25 टीम करण्यात आलेल्या आहे. या टीमच्या माध्यमातून अगोदर पक्ष्यांची मोजदाद केली जाणार आहे आणि त्यानंतर एकूण अंड्यांचीही मोजदाद केली जाईल. कलिंग ऑपरेशन सुरू झाले असून कलिंग ऑपरेशनसाठी 25 टीम आहेत. अजूनही काही पथकं बाहेरील जिल्ह्यातून मागवले जाणार आहेत. एकूणच कलिंग ऑपरेशन हे 6 ते 7 दिवस सुरू राहणार असून जवळपास 1 किलोमीटरच्या रेडियसमधून
7 पोल्ट्री फार्म मधील 1,40,000 पेक्षा अधिक कोंबड्यांचं कलिंग केलं जाणार आहे आणि जवळपास तितकेच अंडे ही नष्ट केले जाणार आहेत. पशुसंवर्धन विभागाकडनं प्राथमिक माहिती घेतली जात आहे. कलिंग ऑपरेशनला सुरुवात झालेली आहे. बर्ड फ्लूमुळे पोल्ट्री व्यवसायाचं कंबरडं मोडलेलं आहे. एकूणच शासनाकडनं मिळणारी मदत ही तुटपुंजी असली तरी नवापूर मधला पोल्ट्री व्यवसाय बर्ड फ्लूमुळे आता अस्ताकडे जाताना दिसून येत आहे. विकेश पाटील, एबीपी माझा, नंदुरबार. 7 पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांचं शास्त्रशुद्ध पद्धतीनं कलिंग सुरू करण्यात आलंय. कोंबड्यांना पोत्यामध्ये भरून खोल खड्ड्यामध्ये पुरलं जात आहे. या कारवाईमध्ये अंडी आणि पशुखाद्य देखील मोठ्या प्रमाणावरती नष्ट करण्यात येणार आहे. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 25 पथकं कार्यरत असून इतर जिल्ह्यामधून देखील मनुष्यबळ हे मागवण्यात आलंय. पुढील 5 दिवसांमध्ये ही मोहीम पूर्ण होण्याची शक्यता आहे. पक्ष्यांचं कलिंग म्हणा किंवा नष्ट करण्याची सुरुवात करत आहोत आणि आमची टीम आता तिथे सगळ्या रेडी झालेली आहे. आपण पहिल्यांदा ते पक्षी एक टीम असते ती पक्षी मोजून घेईल. मोजल्यानंतर कलिंग सुरू होते आणि कलिंग त्या जे पक्षी आहेत ते गठ्ठा पोत्यात भरून त्या जो डम्पिंग हे असतो डिच असतो तिथे पोहोचले जाते आणि मग त्यांना वरती आपण नष्ट केलं जाईल. आमच्या जो रिपोर्ट आहे त्या 7 पोल्ट्री फार्मचा आहे तो आणि त्यामध्ये जवळजवळ 1,40,000च्या आसपास आमच्याकडे टेंटेटिव्ह फिगर आहे. ती ऍक्च्युअल जी फिगर आहे ती 1 to 1 मोजल्यानंतर आम्हाला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पासह राज्यामधील सर्वच व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य आणि राखीव क्षेत्रामधील जंगलामध्ये सेन्सस घेण्यात आलेला असून आज सकाळी ही प्रक्रिया पार पडलेली आहे. या प्रक्रियेमध्ये राज्यभरामध्ये हजारो वन्यजीव प्रेमी सहभागी झाले होते. वॉटर होल सेन्सस किंवा मचान सेन्सस ही प्राणी गणनेची इंग्रज काळापासूनची सुरू असलेली प्रक्रिया आहे आणि गेल्या काही वर्षांपासून या प्रक्रियेला ननीस संवर्गानुभव असं नाव देण्यात आलेलं आहे. तर उन्हाळ्यामध्ये झालेली पानगळ, बुद्ध पौर्णिमेचा लख्ख चंद्रप्रकाश आणि जंगलामध्ये पाण्याची कमतरता यांच्यासारख्या घटकांना लक्षात घेऊन इंग्रजांनी मचान सेन्ससला सुरुवात केलेली होती. जंगलामधील एखाद्या पाणवठ्या शेजारी मचानावरती बसून या पाणवठ्यावरती 24 तासामध्ये येणाऱ्या जनावरांची गणना करणं म्हणजेच मचान सेन्सस असं या प्रक्रियेला म्हटलं जातं. तर एखाद्या भागामध्ये वन्य प्राण्यांची असलेली संख्या आणि प्रकार जाणून घेण्यासाठी हा अतिशय उत्तम मार्ग आहे आणि त्यामुळे दरवर्षी हजारो वन्यजीव प्रेमी हे मचान सेन्ससमध्ये सहभागी झालेले असतात. शुक्रवार ते रविवार या 3 दिवसांच्या सलग सुट्ट्या आणि त्यामध्ये शाळांना लागलेल्या सुट्ट्यांमुळे राज्यामध्ये पर्यटनाला जोर आलाय. त्यामुळे धार्मिक आणि पर्यटन स्थळं ही गर्दीनं फुलली आहेत. त्यामध्ये शेगाव इथल्या संत गजानन महाराज समाधीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. ऊन तापत असताना देखील लाखो भाविक या संत नगरीमध्ये दाखल झालेत. शेगाव शहरामध्ये असलेले अनेक खासगी हॉटेल्स हाऊसफुल झालेली आहेत. या गर्दीबाबत शेगाव इथल्या मंदिर परिसरामधूनच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन यांनी. पाहूयात. सलग 3 दिवस सुट्या असल्यामुळे शेगाव येथील संत गजानन महाराज समाधी मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली. आपण जर का बघितलं तर 1 मे महाराष्ट्र दिन आणि त्यानंतर आलेला शनिवार आणि रविवार यामुळे पर्यटन स्थळं आणि ही धार्मिक स्थळं ही गर्दीने हाऊसफुल झाली आहे. शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात सुद्धा राज्यभरातूनच नव्हे तर परराज्यातून सुद्धा भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. 3 दिवस सुट्टी असल्यामुळे आणि उन्हाळ्याच्या आता विद्यार्थ्यांना सुट्या लागल्यामुळे भाविकांनी पर्यटनस्थळी आणि धार्मिक स्थळी मोठी गर्दी केलेली आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात सुद्धा दिवसभर लाखो भाविकांनी दर्शन घेतलं. आजही मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी आपल्याला बघायला मिळत आहे. सकाळपासूनच भाविकांनी रांगा लावलेल्या आहेत दर्शनासाठी आणि या अशाच पद्धतीने उद्या सुद्धा म्हणजे सलग 3 दिवस सुट्या आल्याने ही गर्दी आपल्याला बघायला मिळत आहे. शेगाव शहरात जवळपास सर्वच खाजगी हॉटेल्स हे हाऊसफुल झालेले आहेत आणि त्यामुळे शेगावात मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळत आहे. डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, शेगाव, बुलढाणा. एसटी महामंडळाकडून प्रवाशांवरती 2 रुपये स्वच्छता कर लावला जातोय. ही स्वच्छतेची अंमलबजावणी 1 जून पासून होणार आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये असलेले शौचालय 1 जून पासून निःशुल्क प्रवाशांसाठी उपलब्ध होतील आणि त्याचबरोबर एसटीच्या आणि स्थानकाच्या स्वच्छतेवरती देखील आराखडा तयार करण्यात आलेला असून कंत्राटदार निश्चित करण्यात आलाय. दर 4 तासाला बस स्थानक स्वच्छ केलं जाईल. बस देखील आतून आणि बाहेरून स्वच्छ करूनच प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल होतील, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
आणि सर्वसामान्य प्रवाशांकडनं 5 रुपये 10 रुपये पुरुष प्रवाशांकडनं प्रसाधन गृहासाठी घेतले जातात, ते आता घेतले जाणार नाही. 1 रुपया न देता त्यांना प्रसाधन गृहाचा वापर करता येईल. आणि 1 रुपया सुद्धा महिलांकडनं न घेता राज्यातील सगळी शौचालय 1 जून पासून म्हणजे जे सुलभच्या ताब्यात आहे त्यांना मी आता बाहेर काढतोय, ज्या स्वयंसेवी संस्थांना दिलेले बाहेर काढतोय. परंतु 521 जी शौचालय आमच्या एसटी महामंडळाच्या ताब्यामध्ये आहे त्या ठिकाणी 0 पैशामध्ये म्हणजे पूर्ण प्रसाधनगृह हे तुम्हाला स्वच्छतेसहित सर्वसामान्य प्रवाशाला उपलब्ध होईल. भंडारा जिल्ह्याच्या अड्याळ वनपरिक्षेत्रामध्ये मादी बिबट्यासह तिच्या 2 बछड्यांचं रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलंय. केसलवाडा खापरी इथल्या स्मशानभूमीला लागून असलेल्या एका बंद नालीमध्ये एक मादी बिबट आणि तिचे 2 बछडे असल्याची माहिती ग्रामस्थांच्या लक्षात आली आणि त्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली. अखेर वनविभागाच्या पथकानं मोठ्या प्रयत्नांनंतर या तिघांना देखील सुखरूप पिंजराबंद करून नैसर्गिक अधिवासामध्ये सोडले. म्हाडाच्या लॉटरीमधील घरांच्या किमती अवाच्या सवा असल्यामुळे या घरांना अर्जदारांकडून प्रतिसाद मिळत नव्हता. म्हणून लॉटरीसाठी अर्ज करण्याकरता मुदत वाढवून देण्याची नामुष्की म्हाडावरती ओढवली होती. आता किमान लाखांवरती अर्ज यावेत आणि घरांना प्रतिसाद मिळावा म्हणून म्हाडानं विक्रोळी इथल्या 1021 घरांच्या किमतींमध्ये 7.5% कमी केलेली आहे आणि मुंबईमधील विविध गृहनिर्माण प्रकल्पांमधील 2640 घरांच्या विक्रीसाठी जाहीर संगणकीय सोडत प्रणालीमधील विक्रोळी पूर्व इथल्या कन्नमवार नगर प्रकल्पामधील 1221 घरांच्या किमतीमध्ये 7.5% कपात केली आहे. दरम्यान 9640 घरांसाठी 14 मे पर्यंत अर्ज करण्यात येणार असून 5 जून रोजी घरांची लॉटरी ही काढण्यात येईल. मध्य रेल्वेवरती नीट परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी रविवारी दिवसा मेगा ब्लॉक रद्द करण्यात आलाय. मात्र शनिवारी मध्यरात्री धीम्या मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये मशीद, चिंचपोकळी, करी रोड इथं लोकल थांबणार नसल्यामुळे या स्थानकांवरती ब्लॉक पूर्वीची शेवटची टिटवाळा लोकल ही रात्री 11:16 सुटेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.